न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। बिल्डरवरती कठोर कारवाईबरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन। केडीएमसी मधील 65 इमारती जमीनदोस्त होणार। तोडक कारवाईसाठी उरले फक्त 24 तास। तर डोक्यावरचं छप्पर गेल्यावरती आम्ही जायचं कुठे, सोसायटीतील रहिवाशांचा सवाल। केडीएमसीतील रहिवाशांना बेघर होण्यापासून मार्ग काढू, कुणावर सुद्धा अन्याय होणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंचं आश्वासन। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींवरून संजय राऊतांनी सरकारवरती डागली तोफ। रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याची केली मागणी। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती जाणीवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन करणारा मजकूर पोस्ट। या प्रकरणी फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश। खासदार सुप्रिया सुळेंचा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नवनीत कौवत यांच्याशी साधला संवाद। मुंडे प्रकरणातील माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश। अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार। तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। सुप्रिया सुळे मसाजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी। वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लागली नाही, सर्व आरोपींचे सीडीआर काढा। तर तत्कालीन डीवायएसपींचेही सीडीआर काढण्याची सुप्रिया सुळेंसह आव्हाडांची मागणी। सुप्रिया सुळेंसमोर कैफियत मांडताना संतोष देशमुखांच्या आईंना अश्रू अनावर। माझा राम गेला, एकटा लक्ष्मण काय करेल, तर मी माझ्या लेकराला कुठे शोधू म्हणत आईचा आक्रोश। मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कुणी ऐकणार नाही, सरकार मुक आणि बधीर झालंय, खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। या लोकांचं डोकं ठिकाणावरती आहे का म्हणत कोर्टाने सुनावलं। तर पासपोर्ट सरेंडर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। दरम्यान अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण।